नमस्कार मंडळी, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मंडळी, आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नोव्हेंबर 2023 अंतर्गत जो काही यावेळी पाऊस झाला होता, गारपीट झाली होती, या अंतर्गत शेतकऱ्यांना खूप मोठं नुकसान झालं होतं। तर या अंतर्गतचा एक नवीन जी.आर. हा प्रस्तावित झालेला आहे आणि या जी.आर.नुसार शेतकऱ्यांना वाढीव दरामध्ये रक्कम दिली जाणार आहे आणि प्रति 3 हेक्टरपर्यंत त्यांना रक्कम दिली जाणार आहे। तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मंडळी, नक्की आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही हा जी.आर. पाहत असाल की नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानाकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबतचा हा जी.आर. आहे। तर हा जी.आर. नुकताच 1 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने प्रविष्ट केलेला आहे। या जी.आर.च्या माध्यमातून शेतकऱ्यांना वाढीव रक्कम देऊन जी काही वाढीव रक्कम जिरायत असेल, बागायत असेल, अशा प्रमाणात शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे की शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं की अवेळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना एक मोठं त्यांच्यावरती संकट आलेलं होतं। याच माध्यमातून म्हणजे या जी.आर.च्या माध्यमातून शेतकऱ्यांना या प्रस्तावनेच्या माध्यमातून जी.आर.च्या माध्यमातून आपण माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की कशा प्रकारे शेतकऱ्यांना या जी.आर.च्या माध्यमातून वाढीव दर रक्कम मिळणार आहे। तर याबाबतची माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत की इथे प्रस्तावनेमध्ये थोडक्यात काही माहिती सांगितलेली आहे की राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 48(2) अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधी SDRFची स्थापनाही करण्यात आली होती। म्हणजे 2005 मध्ये कलम 48(2) अन्वये अंतर्गत SDRFची स्थापना करण्यात आली होती आणि याच अनुषंगाने तर केंद्र शासनाकडून 75% व राज्य शासनाकडून 25% या प्रमाणामध्ये अंशदान दिले जात आहे। म्हणजे या निधीला म्हणजे शासनाकडून जो काही वाढीव दर हा मिळत आहे, या वाढीव दरामध्ये 25% राज्य शासनाकडून आणि 75% केंद्र शासनाकडून वाढीव दर मिळून शेतकऱ्यांना त्यांची मुबलक प्रमाणामध्ये रक्कम ही दिली जाणार आहे। आणि इथे कोणकोणते प्रकार इथे दिलेले आहेत की अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना या वाढीव दराचा एक लाभ मिळू शकतो की चक्रीवादळ असेल, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, बर्फखंड कोसळणे, हिमवर्षाव, ढगफुटी, टोळधाड, थंडीची लाट व कडाक्याची थंडी या 12 नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत अनुज्ञेयही राहणार आहे। तर अशा या बाबतीमध्ये शेतकऱ्यांचं कुठे नुकसान झालेलं असेल तर या वाढीव दरामध्ये त्यांना मदत मिळणार आहे। तर जी.आर. काय आहे, आपण महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णयाचा म्हणजे या जी.आर. अंतर्गत शासन निर्णय हा महत्त्वाचा असतो। तर शासन निर्णय काय आहे आपण त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत की नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या या शेती पिकाच्या नुकसानाकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याकरिता किंवा मदत करण्याकरिता खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। की वाढीव रक्कम ही शासनाने म्हणजे वाढीव रक्कम ही शासन शेतकऱ्यांना देणार आहे। तर वाढीव रक्कम ही कोणाला मिळणार आहे की अवेळी पावसामध्ये अवेळी पाऊस हा झालेला होता आणि अवेळी पावसाचं वातावरण असताना किंवा अवेळी पाऊस झालेला असताना काही शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि त्यांना वाढीव दर मिळेल याबाबतचा हा जी.आर. आहे की याच्यामध्ये दिलेला आहे, स्पष्ट इथे दिलेला आहे। नंबर 1, 2, 3 बाब आहे की जिरायत पिकाच्या नुकसानासाठी मदत, बागायत पिकाच्या नुकसानासाठी मदत आणि बहुवार्षिक पिकाच्या नुकसानासाठी मदत, अशा प्रकारचे 3 इथे प्रकार आहे। तर जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी मदत ही 8,500 प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादेत असणार आहे। ज्याचं कोणाचं जिरायत क्षेत्र असेल त्या शेतकऱ्याला 8,500 हे प्रति 2 हेक्टरपर्यंत ही रक्कम मिळणार आहे। तसेच मदतीचे वाढीव दर हे 13,600 प्रति हेक्टर हे 3 हेक्टरच्या मर्यादेत असणार आहे।
जिरायत अंतर्गत असणाऱ्या शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत मुदतवाढ ही वाढीव दर देण्यात आलेली आहे आणि त्या अंतर्गत 8,500 ते 13,600 अशी प्रति हेक्टर रक्कमही दिली जाणार आहे. त्याच्यानंतर बागायत पिकाच्या नुकसानासाठी मदत, ज्याचं कोणाचं बागायत असेल अशा बागायत शेतकऱ्यांना 17,000 प्रति हेक्टर हे 2 हेक्टरपर्यंत दिलं जाणार आहे. आणि जर खूप मोठी जमीन असेल म्हणजे 3 हेक्टरपर्यंत जर जमीन असेल तर 27,000 प्रति हेक्टर एवढं दिलं जाणार आहे. ज्याच्या नावावरती 3 हेक्टरपर्यंत जमीन असेल त्यांना 3 हेक्टरपर्यंतच्या वाढीव दरामध्ये जी काही रक्कम असणार आहे म्हणजे 27,000पर्यंत ही रक्कम त्यांना प्रति हेक्टर देण्यात येणार आहे. तशाच प्रकारे बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी मदत, याच्यामध्ये 22,500 प्रति हेक्टर हे 2 हेक्टरपर्यंत दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर ज्यांना कोणाला 3 हेक्टरपर्यंत जमीन असेल त्यांना 36,000 प्रति हेक्टर हे 3 हेक्टरच्या मर्यादेत दिलं जाणार आहे. जी काही वाढीव दर आहे अगोदर ही 2 हेक्टरपर्यंतची होती, परंतु आता या हेक्टरमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. जी काही रक्कम आहे रकमेत सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारचा हा GR आहे. या GR अंतर्गत खाली काही माहिती आपण ती पाहणार आहोत की राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विहित निकषाव्यतिरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वरील विवरणपत्रात दर्शवण्यात आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून त्या लेखाशीर्षाखालील खर्च करण्यात यावी. मदतीची रक्कम प्रदान करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या इतर अटी व शर्ती लागू राहतील. तसेच शेती पिकाच्या नुकसानाकरिता संपूर्ण हंगामामध्ये एकाच वेळी अनुदान अनुज्ञेय आहे. तर अशा प्रकारचा GR आहे. या GR अंतर्गत जिरायत पिकाच्या नुकसानाची मदत, तसेच बागायत पिकाच्या नुकसानाची मदत आणि बहुवार्षिक पिकाच्या नुकसानाची मदत ही प्रति हेक्टर म्हणजे 3 हेक्टरपर्यंत असणाऱ्या हेक्टरप्रमाणे रक्कम दिली जाणार आहे. तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे की या शासन निर्णय अंतर्गत अवेळी पाऊस असेल, अवेळी पावसामध्ये अवेळी पाऊस त्यानंतर गारपीट यामुळे झालेल्या जो काही शेतकऱ्यांचं नुकसान आहे त्यांना प्रति हेक्टर आणि वाढीव रक्कम त्यांना वाढवून देण्याचा निर्णय राज्य शासन आणि केंद्र शासनाने घेतलेला आहे. आणि यानुसार हा GR 1 जानेवारी 2023 रोजी प्रस्तावित करण्यात आला आणि यानुसार त्यांना वाढीव दर आणि प्रति हेक्टर वाढवून त्यांना रक्कम दिली जाणार आहे. याबाबतचा हा शासन निर्णय हा GR आहे. तर आपण याच्याबद्दलची माहिती ही सविस्तरपणे बघितलेली आहे की कशाप्रकारे हा GR शेतकऱ्यांना मदत करणार आहे. म्हणजे जी काही मदतीची बाब याच्यामध्ये सांगितलेली आहे पण ती स्पष्टपणे बघण्याचं इथे सखोल पद्धतीने ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांना, मित्रांना, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण जी काही हेक्टर दरवाढीमध्ये आलेली आहे त्यांना पण कळेल. जास्त करून आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण कळेल की अवेळी पावसामुळे ज्या कोणा शेतकऱ्यांचं नुकसान झाले असेल त्यांना पण एक चांगली वाढीव दर आणि रक्कम ही मिळणार आहे अशी माहिती त्यांना पण समजेल. म्हणून नक्की आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.